पाकिस्तानकडून एलओसीवर कुरापती अजूनही सुरूच आहेत। रात्री 6 ठिकाणी अंधाधुंद गोळीबार पाकिस्तानकडून करण्यात आलाय। कुपवाडा, उरी, अखनूर या सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार केलाय। पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून अंधाधुंद गोळीबार केला जातोय आणि भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जातंय। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर सलग 8व्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर कुरापती सुरूच आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, अजूनही पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबत नाहीयेत। सलग 8वा दिवस आहे एलओसीवर गोळीबार व्हायचा। एकीकडे आपण म्हणतोय की त्यांचा शस्त्रसाठा, दारुगोळा संपतोय, ही तशी जमेची बाजू आपल्यासाठी ठरू शकते, पण तरी सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा असून सुद्धा कुरघोड्या का थांबत नसाव्यात? अगदीच अशा पद्धतीने जेव्हा एलओसीवरती गोळीबार होत असतो तेव्हा काही गोष्टी देखील पाकिस्तानकडनं केल्या जाण्याची शक्यता आहे। साधारणपणे जेव्हा एखादा दहशतवादी किंवा काही लोक पाकिस्तानकडनं आपल्याकडे घुसण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीचं एक शस्त्र वापरलं जातं असं सांगितलं जातं। मात्र पाकिस्तानकडनं आता ही जुनी ट्रिक झालेली आहे, भारताला हे सगळं माहिती आहे आणि भारत देखील या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवतो। त्यामुळे पाकिस्तानचे कोणत्याच ज्या युक्त्या आहेत त्या भारतासमोर चालणार नाहीयेत। आणि साधारणपणे जर आपण पाहिलं तर पहलगाम हल्ल्यानंतर सातत्यानं ज्या पद्धतीने पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। आणि या संदर्भामध्ये भारताच्या हॉटलाईनवरती आठवड्यामध्ये जी बातचीत होत असते, प्रत्येक आठवड्यामध्ये पाकिस्तानची आणि आपली, त्याच्यामध्ये भारताने सगळ्या बाबींचं जे आहे ती माहिती जी आहे पाकिस्तानला सांगितलेली आहे आणि थांबवा हे देखील सांगितलेलं आहे कडक शब्दात। कडक शब्दात सांगण्याच्या पलीकडे भारताने खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्याच्याही पलीकडे जर आता पाहिलं तर सातत्याने ज्या भागामध्ये गोळीबार होतोय त्यामध्ये अखनूर आहे, बारामुल्ला सेक्टर आहे, त्या सगळ्या भागामध्ये भारताची सीमा अत्यंत चोख आहे आणि भारताकडनं देखील चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर भारत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीमेसह देशांतर्गत सुरक्षितता देखील पाहिली जात आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ज्या सीमा आहेत ज्या पाण्याच्या असो, म्हणजे समुद्रातून असो किंवा इकडच्या बाजूने असो, पाकिस्तान असो, गुजरात असो, ज्या राजस्थान असो, ज्या भागामध्ये पाकिस्तानला आपली सीमा लागते त्या सर्व ठिकाणी अशा पद्धतीने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारत तयार आहे। आणि या शस्त्रसंधीचं जे उल्लंघन सातत्याने केलं जात आहे पहलगाम हल्ल्यानंतर त्याला उत्तर जे आहे ते निश्चितपणे भारत पाकिस्तानला देणार आहे। जी, अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।